ज्यावेळेस बँकांची आमची चर्चा झाली त्यावेळी बँकांनी दोन गोष्टी कबूल केल्या. एक, NPA-वरचं व्याज ते कमी करतील, ते काढून टाकतील. आणि दुसरं, कर्जमाफीच्या दरम्यान अकाउंट आणि अकाउंटमध्ये पैसे येणं या दरम्यानच्या कालावधीचं व्याज ते काढून टाकतील. त्यामुळे अकाउंटमध्ये जरी व्याज दिसत असलं तरी बँकांनी त्या व्याजाशिवाय कर्जमाफी मान्य केलेली आहे. आणि म्हणून आम्ही जी कर्जाची रक्कम आहे ती बँकेत भरतोय आणि व्याजाची रक्कम बँक स्वतः त्यातनं काढून घेणार आहे. काही लोकांना कन्फ्युजन असं होतं आहे की आमचे जास्त पैसे अकाउंटला दिसत आहेत, म्हणजे आमच्यावर जास्त कर्ज अकाउंटला दिसत आहे आणि त्या मनाने आमच्या अकाउंटला कमी पैसे आले आहेत. काळजी करू नका. 2 लाखापर्यंतचा जो अकाउंट आहे या अकाउंटला पूर्ण पैसे आम्ही देणार आहोत. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आताच आपण बघितल्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले की ज्या शेतकऱ्यांच्या मनात असा प्रश्न होता की आमच्या खात्यामध्ये कर्जमाफी एवढी होती परंतु आम्हाला तेवढी कर्जमाफी मिळालेली नाही, आमच्या बँकांमध्ये कर्जमाफी तर इतकी आहे परंतु KYC करताना जेव्हा दाखवण्यात आलं तेव्हा आम्हाला कर्जमाफी फक्त एवढीच दाखवण्यात आली. या सर्व प्रश्नांची उत्तरे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट असे करून दिलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणताही संभ्रम मनात ठेवू नये. शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी मिळणार असल्याची माहिती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेले आहे. कारण आपण बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या अशा अडचणी बघत होतो की आमच्यावर तर कर्ज एवढं आहे परंतु आम्हाला कर्जमाफी फक्त 50,000, 60,000, 70,000 एवढीच मिळालेली आहे परंतु वरचं कर्जमाफी ही आम्हाला मिळालेली नाही. तर यासंबंधी आपल्या राज्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की कोणताही शेतकरी असो त्याला 2 लाखापर्यंत ही कर्जमाफी मिळणार आहे आणि त्या शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंत कर्ज हे माफ होणार आहे. त्याच्यावरील जे पण कर्ज असेल ते त्या शेतकऱ्याला भरावे लागेल. म्हणजे कोणताही शेतकरी आम्ही वंचित ठेवणार नाही. जो शेतकरी कर्जमाफीच्या नियमात बसतो त्या सर्व शेतकऱ्यांना ही कर्जमाफीचा लाभ हा मिळणार आहे असे आपल्या राज्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेले आहे. कारण आपण जर बघितलं तर विरोधकांनी सुद्धा हा मुद्दा उपस्थित केलेला होता की तुम्ही कर्जमाफी तर घोषित केली परंतु कर्जमाफीमध्ये तफावत दाखवत आहे. कारण आपण जर बघितलं तर लिस्टमध्ये वेगळी रक्कम आणि बँकांमध्ये वेगळी रक्कम अशी दाखवण्यात येत होती. यावर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की अशी कोणताही प्रॉब्लेम शेतकऱ्यांना होणार नाही. शेतकऱ्यांनी जर आपल्या यादीमध्ये नाव असेल तर आपली KYC पूर्ण करून घ्यावे व कर्जमाफी स्पष्ट अशी शेतकऱ्यांना दिली जाईल, ही मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा. तर आता शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे की आतापर्यंत फक्त 17 लाखच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली आहे. बाकीच्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी केव्हा मिळणार? तर यासंबंधी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे की पूर्ण 52 लाख शेतकरी जोपर्यंत कर्जमाफीमध्ये बसत नाही तोपर्यंत टप्प्याटप्प्याने जर आपण बघितलं तर एकदाच जर पूर्ण कर्जमाफीच्या याद्या टाकल्या असत्या तर बँकांवर सुद्धा लोड आला असता आणि वेबसाईटवर सुद्धा लोड आला असता. त्यामुळे टप्प्याटप्प्याने म्हणजे ही पूर्ण प्रोसिजर झाली की पुढचा टप्पा झाला की त्याच्या पुढचा टप्पा असे करून एकंदरीत 52 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार म्हणजे मिळणार. त्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हा मिळणार आहे. आता 17 लाख झाले, त्याच्यानंतर पुढची लिस्ट केव्हाही पडू शकते आणि 31 तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांना हा कर्जमाफीचा लाभ हा मिळणार आहे असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेले आहे. म्हणजे कोणताही शेतकरी यापासून वंचित राहणार नाही. आणि जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात त्यांना सुद्धा 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान हे मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेली आहे. तर शेतकऱ्यांसाठी जर आपण बघितलं तर ही सर्वात मोठी व आनंदाची बातमी. जो संभ्रम शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झालेला होता तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूर केलेला आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सुद्धा ही महत्त्वाची माहिती तर होती. तुम्हाला कर्जमाफी मिळालेली की नाही किंवा तुमच्या खात्यामध्ये तफावत आहे की नाही हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.